चल निघू मी. तू नीट जाशील ना? अरे हो श्री, मला काही गाडी चालवायची नाहीये. नाही नको, मी येतो तुला सोडायला. चल. अरे नको, तुला उशीर होईल आणि मुळात तुला खूप वाट वाकडी करून यावं लागेल. मी जाईन. तुला टेन्शन नाही ना आलंय? नाही. काय सांगशील? मला पसंत नाही सविता असं सांगेन. का? बघू ना, जाता जाता विचार करते श्री. पण तुझी नापसंती डावलून त्यांनी हे लग्न करायचं? नाही नाही, असं नाही होणार. मी एक शक्यता म्हणून विचारतोय. अरे नाही, खरंच असं नाही होणार. म्हणजे असं काही करायचं असतं तर बाबा आतापर्यंत ना हो म्हणून मोकळे झाले असते ना. पण बाबा तसं करणारच नाहीत. जान्हवी, कसं असतं ना, एक बिझनेसमन म्हणून मी नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करतो आणि मगच एक स्ट्रॅटेजी ठरवतो. म्हणजे एखादं प्रॉडक्ट मी जेव्हा मार्केटमध्ये लॉन्च करतो तेव्हा ते 100% हिट होणार आहे याची जरी खात्री असली तरीही जरी ते हिट झालं नाही तर काय, याचाही प्लॅन बी रेडी असतो माझ्याकडे. मला फक्त इतकंच म्हणायचं की दोन्ही बाजूंचा विचार करून पावलं उचलता. म्हणजे आपल्याला हवंय तसंच झालं तर काय चांगलंच आहे, पण नाही झालं तर मात्र पुढच्या परिणामांसाठी आपण तयार असायला हवं इतकंच. आणि मला असं वाटतं की पिंट्यानंच जर सांगितलं की त्यालाच सविता पसंत नाहीये तर? नाही नको, मला वाटतं सगळा ब्लेम मी माझ्यावरच घ्यावा. तुझी पिंट्याला प्रोटेक्ट करण्याची भावना खरंच खूप चांगली आहे, पण अगं लग्न पिंट्याला करायचंय. पिंट्याकडनं जर ती नापसंती आली ना तर सगळ्याच गोष्टी सोप्या होतील, राईट? अरे हो, पण सुनीताशी लग्न करायचंय म्हणून त्याने नापसंती कळवली, असं नको व्हायला. पण ते होणारच आहे ना? तेच तर मला टाळायचंय श्री. म्हणूनच तर ही मुलगी मला आवडली नाही म्हणून नकार दिलाय हे सांगणंच बरं. पण त्यांनी तुझी पसंती नापसंती ग्राह्यच धरली नाही तर? म्हणजे 4 जणांपैकी 3घांची जर पसंती असेल तर मेजॉरिटी झालीच ना. आणि शेवटी संसार पिंट्याला करायचा आहे म्हणजे. अरे मग पिंट्या असा स्टँड घेऊ शकतो ना की ताईला पसंत नसेल तर मी लग्न नाही करणार. आई बाबांना वाटतं असं? अरे हेच तर करत आलाय तो श्री. अरे जिथे माझ्या प्रेझेन्स शिवाय तो कार्यक्रम करायला तयार नव्हता तिथे माझ्या संमतीशिवाय तो लग्न करणं शक्यच नाही. हे बिलिव्हेबल वाटतंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, या केसमध्ये जर आपण थोडंसं खोटं बोलणार असू ना तर उगाच फार डिटेल्स मध्ये जाऊ नकोस. कारण काय होतं ना, आपण काहीतरी खोटं बोलायला जातो आणि मग आपण खूप डिटेल्स मध्ये सांगायला जातो आणि नेमक्या कुठल्या तरी चुकीच्या डिटेलवरती माणूस पकडला जातो, किंवा आपण इतकं बोलतो की समोरच्याला ते सगळं शंकास्पद वाटतं. कमीत कमी डिटेल्स देऊन जास्तीत जास्त ठामपणे बोलण्याचा प्रयत्न कर. आणि काही अडचणीची सिच्युएशन आलीच तर मग मला थोडासा विचार करायला वेळ हवा आहे असं म्हणून जस्ट बाय सम टाइम. ओके? काय झालं? माझ्या सख्या बाबांशी बोलण्यासाठी मी स्ट्रॅटेजी आखतेय. मी ना गोष्टी मॅनिप्युलेट करते असं वाटतंय. नाही अगं जान्हवी, हे सगळं आपण चांगल्यासाठीच करतोय. तुझ्या भावासाठी करतोय, पिंट्यासाठी. आणि यात काय तुझ्या बाबांचं नुकसान नाही करतो आपण. फक्त काही प्रॉब्लेम्स निर्माण होऊ नयेत, काही गैरसमज होऊ नयेत, भांडणं होऊ नयेत म्हणून आपण सगळी सिच्युएशन खूप डेलिकेटली हँडल करणार आहोत, इतकंच. कदाचित तुला यातलं काहीच करावं लागणार नाही, सगळं स्मूथली होईल. किंवा ऐनवेळी तुला काहीतरी वेगळी स्टोरी रचावी लागेल. सो सगळ्या परिस्थितीचा विचार करून पावलं उचल, इतकंच. जान्हवी, तुला स्ट्रेस नाही ना येणार या सगळ्याचा? हे सगळं केलं नाही तर स्ट्रेस येईल मला श्री. हे बघ, मला आपल्या बाळापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. हो श्री, हे बघ, मला त्रास होतोय असं वाटलं ना तर मी लगेच थांबेन त्या क्षणी आणि मग आपण सगळं पोस्टपोन करूया. बी केअरफुल, ओके?